फायनली आजपासून आम्ही दीदीच्या लग्नाची शॉपिंग चालू करतोय. तर आज आम्ही बस्ता भरायला गेलेलो दीदीच्या लग्नाचा. भरायला नाही तसं म्हणजे बघायला गेलेलो. आधी आमचं असं ठरलं की आज बघून येऊया. जर चांगलं वाटलं तर घेऊया. तर आम्ही गेलो, ओला करून गेलेलो तिकडे आणि गेल्या गेल्या आम्ही लगेच चालू केलं साड्या बघायला. खूप छान छान साड्या होत्या. सगळ्या रेंजच्या होत्या आणि व्हरायटी तर खूप मस्त मस्त होत्या वेगवेगळ्या. तर दीदी आणि आत्या हे लोकं साड्या बघत होते. माझा असा टाईमपास चाललेला. म्हणून तर आम्ही साड्या वगैरे बघून झाल्या. एक पॅटर्न आवडला तो आम्ही बाजूला काढून ठेवलेला. नंतर आम्ही घागऱ्याच्या सेक्शनमध्ये गेलो घागरा बघायला. दीदीने पण ट्राय केले 1-2, मी पण केले. दोघींना पण आवडले, पण तो बोलला की अजून चांगले चांगले येणार आहेत. तर बाबा आता परत बघू 2-3 दिवसांनी जा. आणि हा आपला मोठा ब्लॉग यूट्यूब चॅनलला आपल्या आला आहे, तर नक्की जाऊन बघा. नंतर मम्मी आणि आई हे लोकं पण आमचे येणार होते. मग त्यांना घ्यायला आम्ही बाहेर गेलो होतो. येताना त्यांनी वडापाव घेऊन आलेले. बाबा अशी भूक लागलेली ना, बरं झालं यांनी वडापाव आणले होते. मग आम्ही खाऊन वगैरे घेतला. नंतर आम्ही परत साड्या बघायला चालू केलं होतं. कारण की थोड्याच घेतल्या होत्या आधी, ज्या सिलेक्ट केल्या होत्या बाजूला काढल्या होत्या त्या अजून बघायच्या होत्या. तर मग त्या पण बघून घेतल्या आणि त्या आवडल्या आम्हाला. मग 2 रेंज अशा 2 व्हरायटीच्या आम्ही काढल्या साड्या आणि मग निघालो, कारण की बिलिंग काउंटर बंद होणार होता. आणि जर बिलिंग काउंटर बंद झालं असतं तर आम्हाला साड्या घेता नसायला परत दुसऱ्यांदा फेरी मारायला लागली असती. मग त्यामुळे आम्ही पण पटापट सिलेक्ट केले आणि बिल वगैरे करून निघालो. आणि ओलाच बुक नव्हती होत. आम्ही प्रायव्हेट रिक्षा केलेली, कारण की तिथे आडमार्ग आहे, तर ओलाचा खूप प्रॉब्लेम येतो. मग आम्ही प्रायव्हेट रिक्षा करून घरी आलो.